केलात. पवार साहेब आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत. ज्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यासोबत गेलात, शक्य आहे का भविष्यामध्ये दोन्ही गट एकत्र येतील आणि काही होऊ शकेल? चिन्ह गेलंय पण तरी शक्यता, कारण आपण प्रयत्नही केले होते, पवार साहेबांकडे आपण गेलातही. बघा, आम्ही 2 जुलैला अजित पवार आणि बाकीच्या आमच्या सहकाऱ्यांनी शपथ घेतल्यानंतरही मला तारीख आठवत आहे, 16 जुलैला आम्ही गेलो होतो सगळे मंत्रीसोबत पवार साहेबांना भेटायला यशवंतराव चव्हाण सेंटरला. आणि त्याच्यानंतर 17 तारखेला परत आम्ही सगळ्या आमदारांना घेऊन गेलो आणि विनंती करायला गेलो की साहेब, जे काही झालं माफ करा, पण आता आपण अजूनही आमच्यासोबतच आमच्या मार्गदर्शक नेते म्हणून आपण राहा. आमची जे काही तुम्हाला वाटत असेल आम्ही चूक केली ते माफ करा, पण आपण एकत्रच राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊनच आम्ही गेलो होतो. पुढाकार मी आणि अजितदादांनीच केला होता. पण आता साहेबांनी ऐकून घेतलं शांतपणे, सगळ्यांशी बोलले, चांगलं बोलले, हसून बोलले, प्रेमाने बोलले. पण शेवटी जे आपल्याला अपेक्षित म्हणजे त्यांच्याकडून होकार पाहिजेच होता ते नव्हता आला. पण आता होऊ शकतं, मन बदललं जाऊ शकतं. असं आहे की कोणी म्हटलं आहे की बोलू शकत नाही, कोणी म्हटलं आहे की आमचे म्हणजे आम्ही माइंड क्लोज केलं आहे. आता साहेबांच्या माइंड ओपन आहे की नाही हे मी कसं सांगू शकतो? म्हणजे आम्ही तर इच्छितोच, आम्ही कुठे, आम्हाला कोणालाही वाटत नाही ना की पवार साहेबांचा आणि आमची काय असा एवढा दुरावा निर्माण झाला पाहिजे. अजिबात नाही. दुरावा म्हणजे पॉलिटिकल दुरावा आहे. व्यक्तिगत मी तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे, मी कधीही कोणावर टीका कधी करत नाही, चुकीची म्हणजे माझ्या विरोधकांच्या बद्दलही मी कधी बोलत नाही. पण एक नक्की आहे की पॉलिटिकल लाईन मीन्स पॉलिटिकल लाईन. आता त्यामध्ये म्हणजे आता काही मिक्सिंग नाही चालत. भेळसेळ करायला गेलो तर म्हणजे आपणच तोंड घाशी पडणार, हे नक्की आहे. त्याच्यापेक्षा बी क्लिअर. जे लाईन होती कालपर्यंत पवार साहेबांची होती एकदम क्लिअर होती. आज जी लाईन घेतली आहे आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्यामध्ये BJPचीच आम्ही लाईन घेतली आहे. वी आर रेडी टू सपोर्ट BJP, मोदी साहेब, आणि या देशाने महाराष्ट्राच्या भलेसाठी आम्हाला वाटते की आम्ही केलेला निर्णय योग्य आहे. आपण पवार साहेबांबद्दलचं उत्तर नाहीये, पण अनेक चर्चा आहेत. मध्यंतरी जयंत पाटील तुमच्यासोबत येतील चर्चा होती. जयंत पाटलांचं नाव आणि काही बॅकडोर काही चर्चा सुरू आहे जयंत पाटलांना सोबत घेण्याची. आता तुम्ही जयंत पाटलांनाच विचारा ना की किती स्वस्त आहे ते. अच्छा. आम्हाला माहित आहे, पण आता ठीक आहे, ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, शो मध्ये बोलवा त्यांना. म्हणजे तुम्ही इंडिकेट करता की जयंत पाटील त्यांचा पक्षप्रवेश लवकर होईलच? नाही, मी काही इंडिकेट करत नाही, पण मला असं माहीत आहे. कारण आता शेवटी बघा, हे सगळे जे सहकारी आहे, आम्ही मागील 25-30 वर्षापासून एकमेकांना साथ देत आलेलो आहो, काम सोबत केलेलं आहे, मित्र आहो आम्ही, आमचे प्रेमाचे संबंध आहे, फॅमिलीचे रिलेशन आहे. आम्ही असं कसं म्हणजे एका दिवसामध्ये सगळ्यांना म्हणजे विसरू शकतो की लोकांचे म्हणजे त्यांना आमच्याबद्दल सगळं माहीत आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे. म्हणजे अस्वस्थ आहेत, पण तुम्ही भाजपमध्ये येतील का तुमच्याकडे येतील? नाही, आम्ही ते इच्छितो की आमच्या बरोबर यावं त्यांनी. पण आता ठीक आहे, मग बोलणं झालंय मग कुठेतरी त्यांचा मुक्काम असेल. म्हणजे बोलणं झालंय तुमचं जयंत? नाही, बोलणं म्हणजे काय, असं तो प्रेम भावाशी बोलणं संदर्भातलं म्हणतोय मी. आता तुम्ही सुप्रियाताईचा आता मला प्रश्न विचारला. सुप्रियाताई इथे शोमध्ये येण्या अगोदरच इथे बाहेर लॉबीमध्ये भेटले, तो प्रेमानेच बोललो. राजीव खांडीकर आमचे विटनेस आहे. नाही, तुम्ही पॉलिटिकल दुरावा आहे म्हणताय, पण जे प्रेमाचे संबंध आहेत म्हणून त्या प्रेमाच्या संबंधांना पाहताच हे सगळं घडेल असं दिसतं. पॉलिटिकल आणि प्रेमाच्या संबंध फरक आहे का नाही? पॉलिटिक्स मध्ये येण्याआधी प्रेमच असतं ना? नाही, ते बरोबर आहे ना, ते नक्कीच. पण आता आपण विषय काय वेगळा होता आणि आपण दुसऱ्या ट्रॅकवर चालला गेलो. आता परत आपण ट्रॅकवर येऊ. मी तुमच्याकडे येतो. मग राज्यसभेत आपण टॉपअप केलं, तुम्ही स्वतः म्हणालात, पण सरळ मेन डोअरनं तुम्ही लोकसभा निवडणूक आरामात लढू शकता. आताही ती चर्चा आहे. गोंदिया भंडारामध्ये तुम्ही उमेदवारही चांगले आहात महायुतीचे. तर मग हे काही लढणार तुम्ही लोकसभेची निवडणूक? एक क्लिअरली सांगू इच्छितो की लोकसभेसाठी लढायला मी सदैव तयार आहे. मी लोकसभेवरही होतो, परत राज्यसभेवर गेलो, परत लोकसभेवर आलो, परत राज्यसभेवर गेलो आणि आता परत लोकसभेवर यायला तयार आहे. प्रश्न असा आहे की आपण आता महायुतीमध्ये आहोत.
जोपर्यंत महायुतीची तिकीट वाटपाची चर्चा होत नाही तोपर्यंत मी आधीच म्हणजे एक जबाबदार व्यक्ती आहे म्हणून मी बोलत नाही. आमचे बाकीचे लोक काही कुठे कोणी वक्तव्य काय केलं ते चालते, तो विषय नाही. पण अजित पवार असो की मी असो आम्ही जे सांभाळून बोललं पाहिजे. जोपर्यंत जागाचा वाटप होत नाही तोपर्यंत मी कसं क्लेम करेन की ती जागा आम्हाला मिळणार, कारण सिटिंग खासदार तिथे बीजेपीचे आहे. ती जागाचा एकदा क्लिअरन्स झाला समजा आम्हाला सोडली तर मी आज तयार आहे की राज्यसभा दुसऱ्या कोणाला नंतर बाय इलेक्शनमध्ये जाऊ शकते, तो काही विषय नाही आहे. मला अजिबात लढायला एक क्षण पण लागणार नाही, कारण मी ऑलवेज 24/7 गोंदिया भंडारासाठी लढायला तयार आहे आणि मला कुठली तयारी लागत नाही. पण जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही आय कॅनॉट कॉमेंट. दुसरी गोष्ट तिथे आज परिस्थिती जोपर्यंत जे डिफाईन होत नाही तोपर्यंत मी तिथे पण जाऊन कधी मी बोलत नाही. बाकी सगळे पक्षाचे मी अनेक लोक बघतो, आम्ही इकडे लढणार, आम्ही हे करणार, तर आम्ही यांना विरोध करणार. मी असा व्यक्ती नाही आहे. जे कोणी शेवटी दिला गेला समजा मी नाही आणि महायुतीच्या बीजेपीच्या पण कॅन्डिडेट असेल, मी 100% त्यांना प्रामाणिकपणे मदत करून निवडून आणणार. पण महायुतीचा फॉर्म्युला कधीपर्यंत ठरेल? कारण 30, 12, 6 असे आकडे येत आहेत. खरोखरच 6 जागेवरच तुम्ही थांबाल का तुमची बार्गेन पॉवर वाढवून काहीतरी जास्त जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आताही? माझा जे 7-8 महिन्याचा अनुभव आलेला आहे बीजेपी बरोबर, एकदा फायनल झाला तर एकदम ते ठाम राहतात. बघा, जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर जायचा निर्णय केला एकदम क्लिअर फॉर्म्युलानी आम्ही गेलो. संख्याबळाच्या आधारावर तो बीजेपी सर्वात मोठा पक्ष आहे. इथे महाराष्ट्रामध्ये 105 विधानसभेचे त्यांचे सदस्य आहे, 10 एक सदस्य त्यांना साथ देणारे आहे. एकनाथ शिंदे साहेब सोबत 40 त्यांचे आणि 10 समर्थक आहे. आमचे 43 आणि 2 आमचे समर्थक आहे. पण जेव्हा शपथ घेतली तेव्हा आम्ही त्यांचे 10 होते, तो यांचेही 10 होते, कोणाचे शिंदे साहेबांचे, तर आमचेही 10 आम्ही मागितले आणि 10 दिले. 10वा आम्ही त्यावेळी ऐनवेळी आम्ही जरा थांबलो आणि ती एक जागा आम्ही कमी भरली. पण 10 अजित पवार डेप्युटी CM त्यांना चांगला पोर्टफोलिओ फायनान्स सारखा मिळाला पाहिजे त्याच्यावर आम्ही ठाम होतो, ते मिळाला. म्हणजे आम्ही जे काही केलं सन्मानाने केलं. येणारा लोकसभेच्या जागा वाटपही सन्मानाने